नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग चालू करूया। इथे मी राईस करायला घेतला होता। कांदा, कोथिंबीर, टोमॅटोज, बटाटा, लसूण हे सगळं घेतलेलं होतं। आपण 3 रेसिपीज 10 मिनिटामध्ये फटाफट कशी करायची आहे ते मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि टोमॅटोज आणि बटाटं हे सगळं टाकून घेतलेलं आहे। त्याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर मी इथे सोयाबीन वडीसुद्धा टाकलेली आहे। सोयाबीन वडीने खिचडी एक नंबर लागते। आम्हाला सोयाबीन वडीची खिचडी खूप आवडते, त्यामुळे आम्ही सोयाबीन वडी जास्त प्रमाणात खिचडीमध्ये टाकतो। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर नका टाकू। मी इथे चटणी मीठ हे लागेल तसे टाकलेले आहे आपल्या आवडीनिवडीनुसार। त्यानंतर पाणी टाकलेले आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे ते आपलं। त्यानंतर मी फटाफट तांदूळ आणि डाळ अशी निसून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये खडे वगैरे काही असतात ते आपण छानपैकी निसून घ्यायचे आहे, काढून घ्यायचे आहे। तर मी इथे सगळे छानपैकी निसून घेतलेले आहे, पाकडून घेतलेले आहे आणि त्याला छान असे पाण्याने वॉश करून मी कुकरमध्ये टाकून दिलेले आहे। त्याला तसेच टाकून द्यायचे नाही। जर तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ असेल तर तुम्ही तसेही टाकू शकता, पण माझ्याकडे हा दुसरा बासमती तांदूळ आहे, तो मी वॉश करूनच टाकलेला आहे। त्यानंतर त्याला मी छान असे हलवून घेतलेले आहे आणि त्यानंतर कुकरचे झाकण मी पॅक लावून घेतलेले आहे। तर हे कुकर माझे ब्लॅक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 3 शिट्ट्यामध्येच माझी खिचडी रेडी होते। त्यानंतर आमची फर्माईश होती की पत्तागोबीचे पकोडे। तर मी लगेचच एका साईडला कुकर लावले आणि एका साईडला पत्तागोबीचे पकोडे रेडी करायला घेतलेले होते। फटाफट अशी गोबी कापून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर त्याला छान असे बारीक करून घेतलेले आहे, कट करून घ्यायचे आहे, बारीक बारीक त्याचे तुकडे करायचे आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर मी इथे गोबी धुवून घेतली होती। त्यानंतर इथे बेसन पीठ टाकलं आहे। तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही बेसन पीठ ॲड करू शकता। त्याच्यामध्ये मी ही तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, त्यानंतर चिल्ली सॉस टाकलेला आहे, रेड सॉस टाकलेला आहे। त्यानंतर मी इथे छान मीठ, चवीनुसार हळद, चटणी हे टाकून घेतलेलं आहे आणि मसालेसुद्धा टाकलेले आहे। त्याला छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहे। पाणी टाकायचे नाही, कारण ऑलरेडी आपण ते धुतलेले होते, त्यामुळे त्याच्यात पाणी असते। त्यामुळे थोडे थोडे जरी ॲड केले तरीही चालते। त्यामध्ये आपण थोडे थोडे मी ॲड केलेले आहे पाणी आणि छानपैकी त्याला असे पेस्ट त्याची एकजीव करून घेतलेले आहे। त्यानंतर कढई ठेवलेली आहे पॅनमध्ये। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फटाफट पकोडे रेडी केलेले आहेत। गरमागरम पकोडे आणि एक नंबर आणि खिचडी एक नंबर। तोंडाला तुमच्या पाणी आले आहे ना? नक्की असे करून पहा तुम्ही। 10 मिनिटामध्येच आपले पकोडेसुद्धा होता आणि भात, खिचडी पण आणि फोडणीचे ताकसुद्धा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसे अजून नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कसा व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी इथे फटाफट कमी आचेवर पकोडे छानपैकी फ्राय करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल राहू नये म्हणून थोडेसे वरती ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत गाळणीमध्ये आणि मग नंतरच आपण आपल्या प्लेट्समध्ये टाकून घ्यायचे आहे। मी नंतर परत दुसरे बर्तन काढले आहे, कारण गरमागरम खायला खूप आवडतात। त्यानंतर मी परत असे छान पकोडे मोठे मोठे टाकायचे आहे। जरा मोठे मोठे पकोडे जरा छान लागतात आणि छोटे छोटे पकोडे करायलासुद्धा खूप वेळ लागतो। त्यानंतर पाहू शकता तुम्ही एक नंबर पकोडे, माझे पकोडे पाहू शकता तुम्ही रेडी झालेले आहेत। त्यानंतर मी हे करायला घेतले होते फोडणीचे ताक। त्यानंतर पटकन मी लसूण, मिरची आणि शेंगदाणे काढून घेतलेले आहे, मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि त्यानंतर कढई तर ऑलरेडी ठेवलेली होती। मग त्यानंतर मी पटकन असे कढईमध्ये जिरे टाकले आणि त्यानंतर हे आपण जे तेल होते त्याच्यामध्ये पकोडेचे ते मी एका ग्लासमध्ये काढून घेतलेले आहे। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतल्या आणि
ही जी मी लसूणची आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ती आपण कढईमध्ये टाकून घ्यायची आहे। तर ती पेस्ट टाकून घेतल्यानंतर आपले जे मिक्सरच्या भांड्याला चिपकलेले असते पेस्ट ते त्याच्यामध्ये पाणी टाकून ती पेस्ट पाण्याने वॉश करून ते परत आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला वाटते की नाही सोपीच माझी रेसिपी, आपण फटाफट कसे 10 मिनिटात स्वयंपाक रेडी करत आहे मी 3 रेसिपी, तुम्ही पण करून पहा नक्कीच। त्यानंतर मी इथे मिक्सरचे भांडे धुवून परत टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण इथे छान असे फ्राय होऊ दिले आहे, त्याला छान तरी येऊ दिली आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकायचा आहे आणि वरतून मी कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे, त्याला पण छान असे फ्राय होऊ दिले आहे, पाहू शकता तुम्ही। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चितळेचे मी ताक टाकून घेणार आहे। तुम्हाला जर दुसरे ताक आवडत असेल तुम्ही दुसरे टाकू शकता, पण आम्हाला चितळेचे ताक आवडते त्यामुळे आम्ही इथे चितळेचे ताक टाकून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता झाला का नाही रेडी 3 रेसिपीज फटाफट त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे। तर झाली की नाही पटकन रेसिपीज, तुम्ही पण अशा रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। शेवटी ताक रेडी झालेले आहे आणि त्यानंतर मी खिचडी पण काढून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही खिचडी पण किती टेस्टी आणि मस्त झालेली आहे। 10 मिनिटात झालं की नाही रेडी स्वयंपाक। चला तर मैत्रिणींनो, तुम्ही पण असेच 10 मिनिटात कसा स्वयंपाक करायचा पहा। चला तर धन्यवाद, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।